आजची रेसिपी खूपच स्पेशल आहे कारण रेसिपी ही करायला घेतली कीच घरभर वास पसरतो आणि या वासाने सगळ्यांना भूक लागते आणि या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी कराल तर सगळे बोटं चाटत राहतील एवढी चविष्ट होते. आज ही रेसिपी करण्याची अतिशय साधी सोपी पद्धत सांगणार आहे, परंतु यात काही छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्यामुळे ही फिश करी इतकी टेस्टी होते की सगळे घरातले अगदी ताटच काय बोटं सुद्धा चाटून पुसून खातील. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. इथे मी 1 किलो मासे घेतलेत. मासे स्वच्छ करून आणले होते फिशवाल्यांकडून आणि घरी आणल्यावरती 2 पाण्याने धुवून घेतलेत. त्याच्यावरचे जे काही खवले वगैरे आहेत ना ते फिशवाल्यांकडूनच काढून आणायचे. घरी काढायला खूप अवघड जातं. नंतर मात्र घरी आणल्यावर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आता यावरती अर्धा चमचा हळद, 1 चमचा बारीक मीठ घालायचं आणि त्याचबरोबर अर्धं लिंबू पिळून आवर्जून घाला. लिंबामुळे फिशचं मॅरिनेशन पटकन व्हायला मदत होते. आता हळद, मीठ आणि लिंबू व्यवस्थित सगळ्या फिशच्या तुकड्यांना लावून घ्यायचं, माशाच्या तुकड्यांना लावून घ्यायचं आणि किमान अर्धा तास तरी हे मुरायला बाजूला ठेवायचं. जेवढं हे मॅरिनेशन छान मुरेल ना, जेवढं लिंबामुळे हळद मिठाचा फ्लेवर या मास्यामध्ये उतरेल, तेवढे हे फिश खायला चविष्ट लागतात आणि परफेक्ट असे शिजतात सुद्धा. चला आता मॅरिनेशन तयार झाले, हे बाजूला ठेवूयात. आता घेऊयात यासाठी एक स्पेशल असं वाटण बनवायला. ह्या फिश करीचं वाटण खूप महत्त्वाचं आहे या पद्धतीने बनवणं. यासाठी साधारण अर्धी वाटी धने आणि 5 ते 6 बेडगी मिरच्या भिजायला घातल्या होत्या. कोमट पाण्यामध्ये अर्धा तास अगोदर भिजायला घाला. ते व्यवस्थित भिजलं जाणं खूप गरजेचे आहे. यामुळे काय होतं, ग्रेव्ही तर छान होते, दाटसर होते, परंतु धन्याचा परफेक्ट फ्लेवर भेटतो आणि बेडगे मिरचीचा परफेक्ट असा रंग आपल्या फिश करीला भेटतो. त्यामुळे आवर्जून कोमट पाण्यामध्ये भिजायला घाला, म्हणजे व्यवस्थित हे दोन्ही गोष्टी भिजल्या जातील. आता सुरुवातीला मिक्सरमध्ये पाणी न घालता या 2 गोष्टी वाटून घ्यायच्या, कारण नंतर बाकीचं साहित्य आपण यामध्येच ॲड करत करत वाटणार आहोत. परंतु ह्या 2 गोष्टी आपण भिजवून घेतल्यात म्हणून फक्त अगोदर ओबडधोबड असंच वाटून घ्या. चला या दोन्ही गोष्टी वाटून झाल्यात. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊयात. ह्या 2 गोष्टींमुळे सुद्धा फ्लेवर खूप छान येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये असे काही टिप्स तुम्हाला मी सांगत जाणार आहे, ज्यामुळे तुमची ही फिश करी परफेक्ट अशी होणार आहे. चला आता हे पहिली टिप तर झाली की तुम्हाला हे 2 गोष्टी भिजवून घ्यायच्यात. आता यामध्ये ओलं खोबरं, लसूण आणि त्याचबरोबर आलं घालून घ्यायचे. ओलं खोबरंच फिश करीसाठी वापरायचं आहे, सुकं खोबरं वापरू नका. आता कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं यामध्ये घातलं, धने आणि मिरचीमध्ये घातलं की थोडंसं पाणी घालायचं आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आता आपण मटण बनवताना, चिकन बनवताना सगळे साहित्य भाजून घेतो, परंतु मासे बनवताना आवर्जून कच्चं साहित्य घ्यायचं, म्हणजे खोबरं, कांदा, टोमॅटो काहीही भाजून घ्यायचं नाही. आवर्जून फिश करताना हे कच्चं वाटण बनवायचं. कच्च्या वाटणाची फिश करी खूप टेस्टी होते. चला सगळं साहित्य छानपैकी वाटलं गेले म्हणून अगोदर सांगितल्याप्रमाणेच ओला नारळ घ्या, सुका नारळ घेऊ नका. जर नसेलच अगदी ओला नारळ अवेलेबल, खोबरं अवेलेबल, तर मात्र सुकं खोबरं तुम्ही घेऊ शकता. आता यामध्येच कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचं. कांदा 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत आणि 1 छोट्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे. टोमॅटोचं प्रमाण खूप जास्त घालायचं नाही आहे. कांद्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये टोमॅटो तुम्ही घेऊ शकता. आता या सगळ्या गोष्टी मिक्सरला छानपैकी वाटून घ्यायच्या. पेस्ट अगदी फाईन करायची आहे, अजिबात हे रवाळ वगैरे ठेवायची नाही आहे. आता अगोदर पाणी घातलं होतं, परंतु कांदा टोमॅटो घातल्यानंतर पाणी घालायची गरज नाही, कारण त्याच्या मॉइश्चरमध्ये हे व्यवस्थितपणे बारीक होतं. आता घेऊयात फोडणी करायला. फोडणीसाठी पॅनमध्ये एक 5 ते 6 चमचे तेल गरम करून घेतले. फिश करी आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्तीचं लागणार आहे. आता सुरुवातीला हे वाटण यामध्ये घालून घ्यायचं. तेल छानपैकी गरम झालं की यातलं मी निम्मं वाटण घालून घेते, कारण राहिलेल्या निम्म्या वाटणामध्ये मी फिश मसाला म्हणजे फिशची सुक्की भाजी बनवणार आहे. ती कशी होणार आहे तेही तुम्ही बघू शकता. परवा दिवशी म्हणजे रविवारी याचा व्हिडिओ अपलोड होणार आहे, तोही जाऊन नक्की बघा. अतिशय चमचमीत असा फिश मसाला तयार होतो. चला आता मसाला छानपैकी मी इथे परतवून घेते. अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवून घ्यायचे. कांदा, टोमॅटो, खोबरं आपण काही भाजून घेतलं नव्हतं, त्यामुळे तेलावर मात्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे भाजून घ्यायच्या. जेवढ्या गोष्टी तेल सुटेपर्यंत छान भाजल्या जातील ना, तेवढा याचा फ्लेवर जास्त छान बाहेर पडणार आहे. चला अगदी 5 ते 6 मिनटं लागलीत मला हा सगळा मसाला भाजायला. सगळा मसाला छान रवाळ असा भाजला गेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं तेल सुटायला लागले. आपण थोडंसं जास्तीचं तेल घातलं होतं ना, त्यामुळे तेल सुटेपर्यंत परतलं की यातलं सगळं तेल आपोआप बाहेर पडायला सुरुवात होते. आता वाटण एका बाजूला सारून घ्यायचं. तेल अजिबातही घालायची गरज नाही. यातल्याच तेलामध्ये जे काही तेल एक्स्ट्राचं होतं ना, ते अगदी बाहेर निघतं. मसाला वाटण एका बाजूला सारलं की आता यावरती घालायचे हे मासे. ही आहे आपली सगळ्यात महत्त्वाची टिप. आवर्जून वाटण भाजल्यानंतर तेलावरती हे मासे 2 मिनटं परतवून घ्यायचे. यामुळे काय होतं, माशांमधलं मॉइश्चर छान लॉक होतं. तेलामध्ये थोडा वेळ फ्राय झाल्यामुळे ना मासे छान मॉइश्चर लॉक करतात आणि टाईट होतात. यामुळे ग्रेव्हीमध्ये मासा टाकल्यानंतर अजिबातही तो तुटत नाही किंवा खूप जास्त ओव्हर कुक होत नाही. त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे.
मसाला भाजून झाला की लगेच मासे 2 मिनिटं फक्त शॅलो फ्राय करून घ्यायचे. याला खूप जास्त तेलाची सुद्धा गरज नाही आणि खूप जास्त वेळही तेलावरती परतवायचं नाही, नाहीतर मासे लगेच शिजायला सुरुवात होते. त्यामुळे फक्त 1.5 ते 2 मिनिटं हे तुम्ही परतवून घ्या. लगेच मासे तेलातून काढून घ्यायचे, कारण आता या वाटणामध्ये आपल्याला ड्राय मसाले घालायचे. आता हा मसाला परत मासे तळलेल्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा. यामुळे ना वाटणाला सुद्धा माशाचा छान फ्लेवर भेटतो, मासे या तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे. हे छोटे छोटे टिप्स आहेत, यामुळेच ही फिश करी अतिशय टेस्टी होणार आहे. त्यामुळे सगळ्या टिप्स आवर्जून लक्ष देऊन बघा आणि फॉलोसुद्धा करा. यानंतर यामध्ये घालायचे पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर आणि त्यानंतर घरगुती काळं तिखट घातले मी इथे 1.5 चमचा. तुम्ही तुमच्याप्रमाणे आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त केलं तरी चालेल. तुम्ही या ठिकाणी मालवणी मसालासुद्धा वापरू शकता, जर तो तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. चला, आता हे सगळे ड्राय मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मसाले घातल्यानंतर सुद्धा तेल सुटेपर्यंत एक 3 ते 4 मिनटं अजून छान परतवून घ्यायचं. जेवढे तुम्ही मसाले वाटणामध्ये परतवून घ्याल ना, तेवढा त्या मसाल्यांचा फ्लेवर छान येणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटायला लागले. आता यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम पाणी. गार पाणी अजिबातही घालायचं नाही आहे, गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्यामुळे एका मिनटात तरीवरती यायला मदत होते. जर तुम्ही या स्टेजला थंड पाणी घातलं असतं ना, तर एवढी छान तरी आली नसती. त्यानंतर चवीप्रमाणे मीठही घालून घ्यायचे. साधारण मी इथे 1 चमचा मीठ घालून घेतलं आहे. आता यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. तुम्ही यामध्ये पाणी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला रस्सा किती पातळ, किती घट्ट हवा आहे, त्याप्रमाणे तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. इथे मी मीडियम घट्ट असा ठेवला आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. आता जरी थोडंसं हलका पातळ वाटत असला तरी तो जोपर्यंत मासे शिजत आहेत तोपर्यंत छानपैकी आटतो आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी याची येते. आता रस्सा छानपैकी उकळू द्यायचा. 1-2 मिनटं रस्सा उकळू द्यायचा, त्यामुळे तरी छान येते. आणि त्यानंतर यामध्ये हे माशाचे तुकडे घालून घ्यायचे, कारण मासा घातल्यानंतर खूप वेळ आपल्याला रस्सा उकळवता येत नाही. फक्त एक 5 मिनटं आपण हा रस्सा मासे घातल्यानंतर अगदी लो फ्लेमवरती उकळवून घेणार आहे. मासे यामध्ये शिजवून घेणार आहोत, कारण नंतर खूप जास्त जर तुम्ही उकळवत ठेवलं ना, तर मासे ओव्हरकुक होऊन जातील. आता मासे घातल्यानंतर एकदा चमच्याने मिक्स करून द्यायचं. एक हलकीशी उकळी येऊ द्यायची आणि गॅस अगदी लो करून आपण यावरती झाकण ठेवायचे आणि मासे एक 5 मिनटं, 4 ते 5 मिनटं फक्त शिजवून घ्यायचे. कारण तेलावरती ज्यावेळेला आपण हलकेसे ते शॅलो फ्राय केलेत ना, त्यावेळेला ते एक 5-10% तरी शिजलेले असतात. चला, आता उकळी आली, मासे छान मिक्स करून झालेत. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनटं फक्त मी हे शिजवून घेते. चला, 5 मिनटं झालेत. रस्सा छानपैकी इथे आटला गेला आहे आणि त्याचबरोबर मासेसुद्धा परफेक्ट असे शिजले गेलेत. गॅस आता मी इथे बंद करून घेतला आहे. तुम्ही तरी बघू शकताय किती सुंदर अशी तरी आली आहे आणि मासासुद्धा अगदी सुंदर असा शिजला गेला आहे. अगदी परफेक्ट असा शिजतो, खूप जास्त ओव्हरकुकही होत नाही आणि कच्चाही राहत नाही. ह्या स्टेप अगदी आवर्जून फॉलो करा, कटाक्षाने पाळा, जेणेकरून तुमची फिश करी अगदी परफेक्ट अशी पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला बनवता येईल. तरी तर तुम्ही बघू शकताय फक्त 6 चमचे, 5 ते 6 चमचे पोह्याचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याने मोजलेत तरी अगदी 6 चमचे तेल घातलं होतं. एवढ्याशा तेलातसुद्धा एवढी छान तरी येते. आता सर्विंग करून घेऊयात. झणझणीत असा आपला माशाचा रस्सा तयार झाला आहे. ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू, त्याचबरोबर माशाचा सुक्का म्हणजे फिश मसाला आणि त्यानंतर आपला हा झणझणीत माशाचा रस्सा. माशाचा रस्सासुद्धा मी ते सर्व करून घेते आहे. फिश मसाला अगोदर सांगितल्याप्रमाणे 2 दिवसात रेसिपी त्याची अपलोड होणार आहे, तीसुद्धा जाऊन एकदा नक्की चेकआउट करा. चला, तर छानपैकी मी ते ताट सर्व करून घेतलं आहे. तुम्हीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि तुम्हालासुद्धा हा रस्सा खूप जास्त आवडणार आहे. चला, आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स कशा वाटल्या हेही मला कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला नक्की फॉलो करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.